नमस्कार मित्रांनो, मी पटेल स्वतः तुमचा आपल्या एच आहे. तर बाबांनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलचे 3,000 सबस्क्रायबर्स पुढे आले. 3,000 हे आकडं काय एवढं मोठं नाही, मला पण माहिती आहे. पण हे 3,000 खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी, कारण मला माहिती आहे 6-7 महिन्यांआधी जेव्हा मी मुंबईत गेले त्यामुळे माझे फक्त 1,000 सबस्क्रायबर्स होते मार्चमध्ये. 1,050 होते काहीतरी, आणि आता 6 महिन्यात ते 3,000 झाले आहेत. आणि त्यात पण म्हणजे असं नाही की अचानक झाले आहेत, मेहनत होती आणि स्वामींचा आशीर्वाद होतो आपल्या, त्यामुळेच झालं. कारण त्यांची सिरीज मी त्यावेळी चालू केलं आहे. खरं तर मुंबईत मी गेलो आहे, मग भाऊ बोललेलो की त्याचा एक मित्र व्हिडिओग्राफी तोच तुका शिकवीत, बघ त्याच्याकडे. मग त्याच्यानंतर मग आता काय एवढं झालेलं नाही. पण त्याच्यानंतर म्हणजे यूट्यूबवर असं इच्छा नव्हती पुढे काय असं एवढं, म्हणजे करत राहायचं पण छोट्या मोठ्या गोष्टी. त्यानंतर मग मुंबईत गेलं, त्याच्यानंतर ती गोष्ट आली, त्यामुळे तो पण फिसकटलो. मग म्हटलं थांबा आहे मुंबईत, आणि आता राहणार तर मुंबईत कसं स्वामींचे मठ होते, आणि म्हटलं 2 कामं होतील आपल्या. कसं स्वामींच्या मठात जायची सवय जा, फिराक गावात, आणि स्वामींची आपण एक अशी सिरीज चालू करूया, म्हणजे मठांची सिरीज जी मी चालू केलेली आहे, स्वामी समर्थ महाराजांचे मठ. रील आणि ब्लॉग एकदम होऊ शकत नव्हते, कारण स्टोरेज आपल्याकडे नव्हतं, म्हणून मग तो रील सुरू केलेलं आहे मी मार्चमध्ये. हो, म्हणजे तेव्हा प्रकट देणार होतो, म्हणून मी त्यावेळी आठवतं, म्हणजे मी सिद्धिविनायक दर्शनला गेलो आहे. त्यावेळी तिकडनं जाताना म्हटलं स्वामींच्या मठात जाऊया. मग दादरच्या मठात मी गेले, तेव्हा आपले असेच फोटो काढलेले. दादरचा जुनं मठ, बाळकृष्ण सुरतकर महाराज त्यांनी स्थापन केलेलं, त्या मठात मी त्यावेळी गेलो आणि असंच दर्शन वगैरे घेतलं. फोटो 1-2 काढले फोटो आणि लिहिलं. आणि मग म्हटलं आता मुंबईत असंच तर मंदिरा बघूया काय काय. आणि म्हणून मी स्वामींची सिरीज चालू केली आहे त्यावेळी. आणि त्यावेळी आपले सबस्क्राईब होते 1,150. 1,150 नाही, सॉरी, 1,098 होते. हो, 1,098 होते. आणि त्याच्यानंतर मग मी ही सिरीज चालू केलं आहे. आणि खरं तर माहीत नव्हतं की त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात खूप काय गोष्टी होणार होते, आणि ते झाले त्याच्यानंतर. आणि त्याचा अंदाज नव्हता. आता तुमका सांगतो, तर मी सुरू केला असन मठात आय थिंक मी 7-8-10 मार्चच्या आसपास केला असन स्वामींच्या त्या मठात. आणि सिद्धिविनायक मंदिर आहे ना, मी बाबुलनाथला गेले. त्याच्यानंतर तरी 20-1 तारखेला काहीतरी मार्चच्या स्वामींचं प्रकट दिन होतो, आणि गुढीपाडवा 19ला होतो, असं काहीतरी होता आय थिंक. हो, तर मग हो, त्यावेळी मी निर्णय घेतला. आणि त्यावेळी आय थिंक प्रकट दिनाच्या आधी 1 दिवस काही 2 दिवस मी पहिलं व्हिडिओ टाकलेला आपण नालासोपारातल्या स्वामी समर्थ केंद्राचं. आणि त्याच्यानंतर दुसरं व्हिडिओ पडणार होतं, तो चेंबूरच्या मठाचं पडणार होतो. आणि हां, मग आजही आठवतं, मंगळवार होतो, 24-1 तारीख असत काहीतरी मार्चची. राम मंदिर वडा, पहिले चेंबूरच्या मठात गेले स्वामींच्या, त्यांना वडाळ्याच्या राम मंदिरला, त्यांना मुंबादेवी आणि कालबादेवी 2 देवींचं दर्शन घेऊन मी घरा गेलेलं आहे. आणि त्या दिवशी असं काहीतरी झालेलं माझ्या, अनएक्सपेक्टेड होता सगळ्या माझा. आणि त्या दिवशी मी ठरवलं आहे की बस खूप झाला, ते तुमका एका वेगळ्या दिवशी सांगेन. पण हां, त्या दिवशी असं होतं की यूट्यूब म्हणजे काय ना, असं स्वामी देवावरचा विश्वास उडालेला त्या दिवशी. आणि असं आपण ट्विट करतो ना की म्हटलं बरोबर दे कशा काय सगळ्या, कायच असं होत नव्हता, म्हणजे अशी काही इच्छा नव्हती. तर त्यावेळी सगळा नेगेटिव्ह झालेलं मी, एकदम पूर्ण नेगेटिव्ह. आय थिंक 24 मार्च, हो 24 तारीख आठवतं अजून, मंगळवार होतो आय थिंक. 23 काय 24 कन्फ्यूज आहे, पण मंगळवार होतो. कारण मंगळवारचं मी हनुमान मंदिरात जातो आहे दरवेळी, मंगळवार आणि शनिवार. पण त्या दिवसानंतर आजपर्यंत मी मंगळवारचं हनुमान मंदिरात जावं नाही. म्हणजे ज्या मंदिरात मी गेलो आहे त्या हनुमान मंदिरात मी मंगळवारी जावं नाही, डायरेक्ट आता शनिवारचं जातं आहे, जायचं म्हणजे आत मुंबईत होते तर जायचं आहे शनिवारचं. जर
तर असा होता त्यावेळी. आता काय झालं कसं झालं आता कधीतरी विशेष दिवस काढून आपण बोलू. पण त्यावेळी असं झालं खूप निगेटिव्ह झालं आहे मी की काहीच नाही करायचं म्हणजे म्हणून सगळं. आजही आठवतं की ते 1098 सबस्क्रायबर्स त्यावेळी आणि आजचे 3000 हे खूप म्हणजे स्पेशल आहेत. आता सध्या 3048 आहेत. हो 3048 काय 46 48 आहेत बस. तर 6 महिन्यात ते भेटले खूप मस्त. म्हणजे वाटलं नव्हतं 2000 एवढा लवकर होतील, कारण 1000ला लय लय 2-2.5 वर्ष माझे 1000 सबस्क्रायबर्स झाले. पण खूप चेंज होते हे हे 2000 रीलच्या माध्यमातून लिहिल्यात. ते 1000 होते ते ब्लॉग्स होते आणि ते 1000 माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत, कारण ते 1000 आहेत ते एक संयम ठेवून भेटलेले होते की आपल्या पूर्वीचा होता. आणि आता पण जे 3000 आहेत एकूण, ती पण एक हा म्हणजे ते देव देता म्हणतात तसा. तर त्यावेळी मार्चमध्ये मग त्याच्यानंतर का माझ्या भावाने थोडा ह्या केला आहे 30 आय थिंक 21 काय 30 मार्च आठवड्याभरानंतर. कारण आठवड्याभर म्हणजे मी अक्षरशः तुमका सांगू तर मी देवाच्या पुढ्याच बसायचं, पण देवाक मी अक्षरशः म्हटलं स्वामींका की तुमचं अस्तित्वच नाही म्हटलं. तुम्ही फक्त घरातल्या का दाखवसाठी बसणार तुमच्यासमोर, माका बसायचं पण इच्छा नाही असं मी साक्षी म्हणजे ज्यांका मी मानतंय त्या स्वामींका त्यावेळी म्हटलेलं असं की तुमचं अस्तित्व काय नाही म्हटलं. उगाच नको त्या गोष्टींची गोष्टी म्हणजे माका भेटल्या म्हटलं. असं 6-7 दिवस खूप इमोशनल झालं आहे मी. आणि त्याच्यानंतर मग भाव आणि मग मुंबई केलेलं मग त्यावेळी त्यांना समजलं मग की कर तू क्विट करू नको आणि एवढ्या ह्याच्या लवकर सोडू नको यूट्यूब वगैरे, म्हणजे साईड बाय साईड तरी कर. मग म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग मी सिरीज चालूच केली आहे स्वामी समर्थांची. त्यानंतर आय थिंक एक व्हिडिओ अपलोड केलं आहे चेंबूरच्या मठाचा. तो एक व्हिडिओ मस्त चाललो आहे इंस्टावर, यूट्यूबवर पण चाललो थोडंफार शॉर्ट्समध्ये. आणि एक चांगलं रिस्पॉन्स भेटलो आणि सबस्क्रायबर्स वाढत राहिले. आणि त्याच्या म्हणजे जो दिवशी प्रमोद आणि माझ्या बोलणं आलं त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच तर मग स्वामींच्या मठात घेऊन गेलो. पहिलं आम्ही वाघोलीच्या मठात गेलो. त्यानं हनुमान मंदिरात उमराळेच्या हनुमान मंदिरात दर्शन घेतलेलं आणि मग घरा गेलेलं. आणि त्याच्यानंतर आपलं स्वामींचा प्रवास म्हणजे स्वामी समर्थांचे मठ, मुंबईतील मठ प्रवास चालू झालो. पहिलं व्हिडिओ पडलेलो 19ला. त्याच्यानंतर आय थिंक 27-28ला मी एक टाकलेलं वाटतं चेंबूरच्या मठाचा व्हिडिओ. त्याच्यानंतर मग बाकीचे प्रवास चालू झाले. त्याच्यानंतर व्हिडिओ मी टाकत होतं कारण म्हणजे सुरू केल्यावर अपलोडिंग चालू होती, करूची इच्छा अशी नव्हती त्यावेळी. त्यानंतर एप्रिलमध्ये मी म्हटलं चला करूया आणि फुल स्ट्रेंथने मी त्यावेळी अनेक मठ फिरलो आहे. आय थिंक 11-12 मठ फिरलो आहे. आणि अचानक असं झालं की जूनमध्ये असं वाटलं म्हटलं जुलैमध्ये आय थिंक जुलैची 7-8 तारीख होती. मुंबईत कंटाळलेलं आहे मी, म्हणजे पाणी वगैरे भरलेला. 1-2 जागेवर जॉबला पण बघितलेलं आहे, पण काय काय गोष्टींमुळे त्या राहलेल्या ते. आणि जुलैमध्ये म्हणजे आईशाने बोलायचं तर आई बोलायची गाव घेऊन जा काय करतं. आणि म्हणून मी म्हटलं आता एवढ्या 3-4 महिन्यात मी इमोशनल नाही आलं आहे. म्हटलं मुर्दे आई बोलवतात तिचा तरी ऐका म्हणून गावा गेले. तर जसं गावा केलं आहे तर आता व्हायचं म्हणून मी इमोशनल होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे झक मारले आणि गावा गेले. पण 3-4 वेळा जायचा प्रयत्न केला, पण काही ना काही गोष्टी घडत होते. हेच थांबले म्हणजे म्हणजे जात होता पण कॅन्सल होत होता. मग त्याच्यामुळे आता हे झालं. आता म्हटलं गणपतीत एक फंक्शन त्या फंक्शनसाठी परत येवतात लागतला. म्हटलं मग थांबाया, पण खरा तर हे थांबायची इच्छा अजिबात नाही. कारण हे माझं कॉन्टेंट होत नाही. मुंबईत कसं होतं एवढ्यात आता किती कॉन्टेंट होते. गणपतीचं आगमन होता, द इंडिया,
त्यावेळी गुरुपौर्णिमेक म्हाका सॉरी एकादशीक कॉल येयल्लो. आषाढी एकादशीक एका गिरगावच्या आपल्या ठाकोरवारच्या मठातून कॉल येयल्लो. त्याच्यानंतर त्यांनी गुरुपौर्णिमेक तरी एक बोलवलं, त्या पण नाही झाला. मी त्यावेळी 2 वेळा प्रयत्न केला, म्हणजे एकादशीच्या आधी पण जात होतो, पण काही कारणामुळे तारवला. गुरुपौर्णिमेक पण काही कारणामुळे राहिला. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता ऑगस्टमध्ये जाऊया. ऑगस्टमध्ये आला तर घरातलीच घरात नव्हती, त्यांच्याकडे जायचं होतं त्याच्यामुळे तारवला. त्याच्यानंतर मग मीच कंटाळा आला, म्हटलं मरू दे आता एकदमच जाऊया. आता बघू तर आपण बघू असा झाला. माका खरा तर म्हणजे काय कॉन्टेंटच म्हणजे हत कॉन्टेंट खूप, पण मी मुंबईत बोललेलं की मी काय म्हणजे मुंबईत नाही येतानाच बोललेलं की मी काय कोणाकडे जाणार नाही, काय विषय नाही. त्याच्यामुळे मी काय जास्त मिसळत नाही आता गावात पहिल्यासारखं. फक्त पासून जेवढा लांब राहावा तेवढाच बरा. त्याच्यामुळे मग गावात पण नाही. त्याच्या पण हे 2000 सबस्क्राईब असत मुंबईत, सगळे मुंबईचे आहेत. मुंबईचेच असते सांग, गावातले पण असतील. पण तो प्रवास होता तो स्वामींपासून सुरू झालो आणि आता गणपतीपर्यंत येलो. बघू कसा होता आता. मग काय हा माहीत नाही, खूप जर लोक बोललेले की काय होईल, पण बघू आता. 3000 सबस्क्रायबर झाले आहेत, होत भविष्यात काहीतरी. आपले फेसबुकवर 7000 फॉलोअर्स झालेले आहेत. 7000 आता 7070 काय होते आय थिंक. आणि इंस्टावरच 2300 समथिंग हे आपलं चालू असतं वर. कारण तिन्ही वेगवेगळे कॉन्टेंट होतात. फेसबुकवर आपले पोस्ट पडतात, व्हिडिओ टाकतं, म्हणजे सिमिलर असतं सगळं. पण फेसबुकवर जी मेन आपली पब्लिक आहे ती पोस्टमुळे आहे, इंस्टावर आहे ती रीलमुळे आहे, आणि ह्याच्यावर यूट्यूबवर ती शॉर्ट्समुळे पण हा, आणि व्लॉगमुळे पण हा. आणि माका व्लॉग्स आवडतात, पण व्लॉग्स एवढा स्टोरेज राहत नाही आपल्या. तर ह्याच स्टोरेज आणि गावात अपलोड पण होत नाही का. मुंबईत एक 5G भेटायचं अनलिमिटेड, तर पण आता हे नाही भेटत, 4G चालता. आणि हां, पण हे 3000 सबस्क्राईबर आपले आज पूर्ण आले, बरं वाटलं जरा. वाटला नव्हता अचानक होतील, अचानक भयानक कार्यक्रम होतात आपल्याकडे. पण स्वामींच्या त्या सिरीजमुळे खरंच खूप फरक पडलो. म्हणजे तरी अबाउट त्याच्यामुळे मुंबईत मी हाईलले ना त्यावेळी माझे गावात इल्यार 2200 समथिंग होते, आणि आता हे इल्यार 3000 आहेत. म्हणजे आता महिन्याभरात झाले आहेत 3000. ते पण एक मुंबईच्याच व्हिडिओमुळे झाले. गावातले काही मी व्हिडिओ अपलोड जास्त करत नाही. तरी पण खूप खूप धन्यवाद की आपली अशी एक 3000 लोकांची फॅमिली पूर्ण आली. एकूण टोटल सोशल मीडिया 10-12 हजारांचं झालं. म्हणजे फेसबुकचे 7, 3 आणि ते 2, 7, 3, 2, 12,000च्या आसपास झाले. त्याच्यातले म्हणजे सगळे कॉमन असतीलच. मग समजा 10,000 पकडा, 2000 कॉमन पकडा, तर 10,000 लोकांची एक फॅमिली नाही म्हणू शकत, असं नाही म्हणत फॅमिली म्हणून, पण हां आपले तेवढे लोकच पूर्ण आले. आणि असं पण नाही 10,000च म्हणजे 10,000 लोकांना आपले पोस्ट पोचतात. आपले एक फेसबुकवर सध्या पोस्ट सगळ्यात जास्त व्ह्यूज असतील एकूण एक म्हणजे ते 8 मिलियन, म्हणजे 80 लाख लोकांच्या आसपास फेसबुकवर जास्तीत जास्त पोस्ट जी पडली. आणि कमीत कमी महिन्याची रीच आपली कमीत कमी 1 ते 2 लाख लोकांपर्यंत असतं फेसबुकवर. यूट्यूबवर 70 ते 80 हजार कमीत कमी, जास्तीत जास्त 30,000 पकडा कमीत कमी यूट्यूबला, आणि जास्तीत जास्त सध्या लीच्या 15 लाख, 15-16 लाख असतील. इंस्टावर आपली कमीत कमी रीच हा 100, म्हणजे 100 म्हणजे 1 लाख कमीत कमी महिन्याची म्हणते. आणि जास्तीत जास्त जी गेली आहे ती 8 लाख ते 9 लाख लोकांपर्यंत गेली आहे. इंस्टावर जरा कमी आहे, पण इंस्टा पण खूप आपला भारी प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचो. आणि माका इंस्टावर पण आवडतं, पण मी इंस्टा जास्त यूज नाही करत हल्ली. मी 7-8 महिने तरी नाही केले. इंस्टा फक्त अपलोडिंग पुरता करते. फेसबुक मी पोस्ट लिहिते, पोस्ट पुरता करते. जास्तीत जास्त मी यूट्यूबच वापरते. यूट्यूबवरच व्हिडिओ बघत असतो. एंटरटेनमेंट पण यूट्यूबवर असतं पोस्टपर्यंत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी यूट्यूबच वापरते. आणि मला खूप यूट्यूब आवडतं प्लॅटफॉर्म, कारण
सुरुवात आहे ना आलेली. पण नाही, सुरुवात आपली फेसबुकवरून झाली खरं तर. पण हां, यूट्यूबची आणि व्हिडिओची सुरुवात आपली यूट्यूबपासून झाली. फेसबुकवर आपल्या पोस्टची सुरुवात झाली. जी ओळख आहे ती फेसबुकने दिला. आणि यूट्यूब आपला खूप स्पेशल आहे. 3,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. अनेक लोक जोडली गेली, अनेक लोक तुटली ती तुटली, आणि जी जोडली ती थँक्यू. अनेक नवीन लोक पण भेटली. यूट्यूबवर सबस्क्राईब भेटले, फेसबुकवर पण चांगले फॉलोअर्स भेटले. ते कॉन्टॅक्टमध्ये असतात, असं नाही म्हणत मी, फक्त कॉन्टॅक्टमध्ये असतात. मुंबई माका पण यावचा माका आहे नाही ना. मुंबई सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मठ 2-3 त्यांनी कॉल केलं होतं गावा केल्यावर. मी एक तो कांदिवलीत हाली स्थापन झाला, अशोकनगर काहीतरी नगरला फेब्रुवारीत तो स्थापन झालो आय थिंक. आणि दुसरं तो चर्नी रोडच्या गिरगावच्या ठाकूरद्वाराच्या मठात तो जात होता. त्यांची हाली मी पोस्ट केली आहे फेसबुकवर. ते पण बोलले आहेत की शक्य असं तेव्हा हे पण येतो. आणि दुसरं बाकी काय ना, वाघोलीच्या मठात तर प्रत्येक कार्यक्रमावेळी ते काका आपल्याला सांगतात, नाईक काका, तिकडे पण आपण ज्यांनी कॉल केलं त्यांच्यासाठी तर जायचं इच्छा. सो तू कधी मुंबईत येईल तर, कधी म्हणजे येणारच आहे, येईल तर बघू 1 महिना कसं जातं. तर चला, धन्यवाद 3,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करून दिल्यासाठी. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच जोडले जा. मला माहिती आहे एवढेच म्हणजे त्या प्रकारचे कॉन्टेंट नाही पडतात, पण पडतील. धन्यवाद.